85 वर्षाचा पहिलवान पुन्हा एकदा मैदानात उतरणार का? वस्ताद पुन्हा एकदा मैदानात उतरून डाव मांडणार का? अशीच चर्चा महाराष्ट्रात मागच्या आठवडाभरापासून सुरू झाली आहे. अर्थात मी बोलतोय शरद पवारांबद्दल आणि काही दिवसावरती येऊन ठेपलेल्या देशातील राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात. खरं तर एप्रिल महिन्यामध्ये महाराष्ट्रातील 7 खासदारांचा कालावधी संपतो. मात्र तो कालावधी संपण्याआधीच देशभरामध्ये राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. महाराष्ट्रामध्ये जे 7 खासदार निवृत्त होणार आहेत, त्या 7 खासदारांच्या निवृत्तीनंतर 16 मार्चला जे मतदान होणार आहे, त्यानंतर कोण नेमकं खासदार होईल याची चर्चा सुरू झाली आहे. आणि यात सर्वाधिक चर्चेतलं नाव जर कुठलं असेल तर ते अर्थात शरद पवार आहे. म्हणूनच शरद पवार पुन्हा राज्यसभेमध्ये पाहायला मिळू शकतात का? पार्थ पवार हे शरद पवारांसोबत राज्यसभेत असतील का? या प्रश्नासह एकूण महाराष्ट्राचं राजकारण काय सांगतंय या संदर्भात बोलण्यासाठी मी तुमच्या समोर आहे. खरं तर 85 वर्षाच्या शरद पवारांनी मागच्या काही दिवसापासूनच राजकारणापासून बाजूला जाण्याचे संकेत दिले होते. काही जणांनी ही शरद पवारांची रिटायरमेंट समजली. स्वतः पवारांनी सुद्धा यापुढे कोणतीही निवडणूक लढणार नाही असंही जाहीर केलं होतं. पण अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार ज्यावेळी बारामतीच्या बाजूला असलेल्या एका नदीच्या पुलावरती जाऊन नदीची पाहणी करताना बघितलं आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे डोळे पुन्हा एकदा पवारांकडे लागले. खरं तर शरद पवार हे वयाच्या 85 वर्षापर्यंत ज्या प्रकारचं राजकारण ते करत होते, केवळ राज्यात नाही तर देशामध्ये अनेक घटनात पवार तुम्हाला कायम लक्षात राहतील किंवा आहेत अशा अनेक घटना आपल्याला सांगता येतील. पण आता नेमकं काय होतंय? खरं तर 2024च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राची स्थिती काय आहे हे आपण आधी समजून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला कळेल की 7 निवृत्त झालेल्या या खासदारापैकी केवळ एकच जागा ही महाविकास आघाडी म्हणजे तिघांमधून मिळणार आहे. त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, त्यानंतर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि काँग्रेस, या 3 पक्षांचं एकमत जर कुणाच्या नावावरती एकत्र येऊ शकतं तर ते अर्थात नाव आहे शरद पवार. पण हे होत असताना काही शिल्लक असलेल्या मतावरती भारतीय जनता पार्टी किंवा NDA पुन्हा राजकारण करणार का, हे समजण्यासाठी आपल्याला आधी आकड्यांचा खेळ काय सांगतो हे समजून घेणं गरजेचं आहे. खरं तर ज्या 7 जणांची कारकीर्द एप्रिल महिन्यामध्ये संपते आहे, ते 7 महाराष्ट्रातून जाणारे खासदार कोणते होते? तर अर्थात पहिलं नाव शरद पवार, त्यानंतर रामदास आठवले, फौजिया खान, ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडूनच राज्यसभेवर गेल्या होत्या, त्यानंतर रजनी पाटील, ज्या राजीव सातव यांच्या जागेवर काँग्रेसकडून राज्यसभेवर गेल्या होत्या, त्यानंतर प्रियंका चतुर्वेदी या उबाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राज्यसभेत गेल्या होत्या, त्यांच्यानंतर धैर्यशील पाटील हे सुद्धा भारतीय जनता पार्टीकडून राज्यसभेमध्ये गेले होते आणि त्यानंतर भागवत कराड, छत्रपती संभाजीनगरमधून भागवत कराड येतात, ते सुद्धा राज्यसभेवर गेले होते. अर्थात अर्थ राज्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी मागच्या काही कालावधीमध्ये काम बघितलं होतं. ही सगळी मंडळी आता निवृत्त होणार आहे. आता पुन्हा प्रश्न तोच आहे की 16 तारखेला जे मतदान होणार आहे, या 16 तारखेच्या मतदानामध्ये कोणत्या पक्षाचे किती खासदार निवडून जाऊ शकतात हे बघणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण आकडे काय सांगतात त्या आकड्यावरती नजर टाकली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या निवडणुका ज्या होत आहेत ते केवळ महाराष्ट्रात होत आहेत असं नाही, तर देशभरातील 37 ठिकाणी या निवडणुका होत आहेत. म्हणजे महाराष्ट्रातल्या 7, देशात सर्वाधिक जास्त खासदारांची निवृत्त होण्याची जी संख्या आहे, या खेपेला ती महाराष्ट्रात जरी जास्त असली तरी महाराष्ट्रासोबतच अगदी पश्चिम बंगाल असेल, आसाम, बिहार, हरियाणा, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, ओडिसा, तमिळनाडू या राज्यातले सुद्धा काही खासदार निवृत्त होत आहेत. पण हा जो आकडा आहे 7 खासदारांचा, तो आकडा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक आहे आणि देशाचं लक्ष कदाचित या 7 जागावरती लागलेलं आहे. कारण या 7 जागावरती निवडून येणारी जी मंडळी आहे ती देशाचं लक्ष आपल्यावर ठेवणारी आहे, ज्यामध्ये स्वतः शरद पवार असतील, त्यासोबतच रामदास आठवलेसारखे नेते आहेत जे मागच्या अनेक दिवसापासून त्या सभागृहाचे सदस्य आहेत. आकडी काय सांगतात? भारतीय जनता पार्टीचा सगळ्यात मोठा आकडा सध्या स्थितीला आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय आणि तो म्हणजे 132 आमदाराचा आहे. त्यानंतर शिवसेनेकडे 57 आमदार आहेत आणि अजित पवार गटाकडे 41 आमदार आहेत. म्हणजे 288 सदस्य संख्या असलेल्या महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये 230चा आकडा हा केवळ महायुतीकडे आहे. त्यामुळे आपण जर हे गणित समजून घेतलं तर जे आमदार खासदारासाठी मतदान करत असतात ते 36 पॉईंट, म्हणजे आपण जर इथं आज आकडा बघितला तर 37 आमदार एका खासदाराला निवडून देऊ शकतात. म्हणून जे 7 खासदार निवडून द्यायचे आहेत हे
हे जर आकडेवारी आपण बघितली तर 7 पैकी 6 खासदार हे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि अजित पवार गट म्हणजे NDAचे निवडून जाणार आहेत. फक्त एकच जागा ही महाविकास आघाडीला मिळू शकते. महाविकास आघाडीचं आपल्याला संख्याबळ माहीत आहे की जिथे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 लोक निवडून आले होते, त्यानंतर काँग्रेसचे 16 लोक निवडून आले होते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्वाधिक म्हणजे 20 आमदार निवडून आले होते. म्हणजे या सगळ्या आमदारांची संख्या होते 46. 36 आमदारातून एक खासदार होणार आहे आणि हे 36 आमदार काढल्यानंतर आणखी 10 आमदार हे महाविकास आघाडीकडे शिल्लक राहतात. या 10 आमदारांचा पुढे काय होणार, किंबहुना आणखी एक गोष्ट इथं समजून घेतली पाहिजे आणि ती गोष्ट यासाठी इंटरेस्टिंग आहे की महाविकास आघाडी सरकारकडे जसे 10 मतं शिल्लक राहतात तसे NDAकडे म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार यांच्या एकूण जी आकडेवारी होते आहे ते आपण बघितलं की 230 एकूण आमदार होत आहेत. मात्र महायुतीकडे या ठिकाणी 2 आमदारांची संख्या कमी झाली म्हणजे 288 खरं तर आपण मगाशी म्हणालो होतो, पण महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये सध्या 2 आमदाराची कमतरता, त्यातले एक अजित पवार ज्यांचं अपघाती निधन झालं आणि दुसरे शिवाजीराव कर्डिले जे भारतीय जनता पार्टीचे आमदार होते, त्यांचंही मागच्या काही दिवसापूर्वी निधन झालं. त्यामुळे तिथे 286 जागा शिल्लक आहेत आणि 286 जागांमध्ये 228 आमदार सध्या महायुतीकडे आहेत. मात्र 228 सोबतच आणखी एक जादुई आकडा महायुतीसोबत कायम पाहायला मिळतो, तो म्हणजे अपक्ष सदस्यांचा, अपक्ष निवडून आलेल्या आमदारांचा, आणि तो सुद्धा जवळपास 13 इतका आहे. म्हणजे आज घडीला महायुतीकडे जवळपास 13 मतं की 13 आमदार हे शिल्लक आहेत. आता हे 13 आमदाराच्या जोरावर महायुती 7वा गडी मैदानात उतरवते की 6 गडी निवडून देऊन महाविकास आघाडीला सहकार्य करते, हे बघावं लागेल. मात्र यामागचं राजकारण समजून घेतलं तर शरद पवार, काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये जो एक खासदार निवडून जाणार आहे असा कोणताही नेता या तिन्ही पक्षांमधील कॉमन नाहीये. पण शरद पवारांचं नाव समोर आल्यानंतर मात्र महाविकास आघाडी सरकारमधून सुद्धा किंबहुना महाविकास आघाडीमधून सुद्धा एका नावाची कायम चर्चा होते, ती म्हणजे शरद पवारांची आहे. जर शरद पवार होकार देत असतील तरच आपल्याला राज्यसभेची एक जागा बिनविरोध निघू शकते. किंबहुना महाविकास आघाडी सरकार, महाविकास आघाडीकडून एकच नावाच्या संदर्भात एकमत होण्याची शक्यता जास्त आहे आणि ते शरद पवार आहे. यानंतर दुसरं जे चर्चेतलं नाव आहे ते म्हणजे पार्थ पवार. खरं तर एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार होत्या. आता त्या उपमुख्यमंत्री म्हणून ज्यावेळी शपथ घेतील, त्यानंतर त्या ज्यावेळी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा देतील, त्यानंतर पुढचे 2 वर्ष आणखी त्यांची खासदारकी आहे आणि या जागेवरती पार्थ पवार जाऊ शकतात का, अशी चर्चा मागच्या 2-3 दिवसापासून सुरू झाली आहे. खरं तर त्या जागेवर पार्थ पवार जाणार अशी चर्चा होत असताना पुन्हा एक प्रश्न उपस्थित होतो की महाविकास आघाडी असलेल्या या 3 पक्षांकडून जसा एकच खासदार होणार आहे तसं NDAमध्ये 3 पक्षांकडे मात्र भारतीय जनता पार्टीचे 4 एकूण खासदार बनणार आहेत. एकूण त्यांच्या संख्याबळानुसार शिवसेनेचा 1 होणार आहे आणि अजित पवार गटाचा सुद्धा 1 होणार आहे. आता चर्चा अशी पण होते आहे की सुनेत्रा पवारांच्या रिक्त होणाऱ्या जागेवरती दुसऱ्या कुठल्या तरी नेत्याची वर्णी लागू शकते आणि आता एक जागा जी इन्स्टंट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहे तिथून एक त्यांच्या असलेल्या एकूण 41 आमदारातून एक खासदार निवडून जाणार आहे. तिथे पार्थ पवारांचा नंबर लागू शकतो का? खरं तर ती शक्यता जास्त आहे. कारण आपल्याला आठवत असेल तर बघा, 2019 मध्ये ज्यावेळी पार्थ पवारांनी एक लोकसभेची निवडणूक लढली होती, मावळमधून ज्यावेळी पार्थ पवार उभे होते त्यांचा मोठ्या मतानं पराभव झाला. त्याची चर्चा राज्यभर झाली. अजित पवारांच्या राजकारणावर सुद्धा त्याचा परिणाम झाला. मात्र त्यानंतर अजित पवारांच्या अकाली निधनानंतर जी पोकळी निर्माण झाली आहे ती सुनेत्रा पवारांनी जरी भरून काढली असली तरी अजित पवारांचा वारसदार कोण? अजित पवारांचा वारसदार जर पार्थ पवार होत असेल तर मग तो आपल्याला राज्यसभेमध्ये पाहायला मिळू शकेल का, अशी चर्चा सुद्धा राजकीय गोटातून पाहायला मिळते आहे. एक मात्र खरं आहे की सुप्रिया सुळे यांनी जरी सांगितलं असलं की शरद पवारांच्या राज्यसभेतील निवडणूक लढण्यावर अथवा न लढण्यासंदर्भात पुढच्या आठवड्यात सांगितलं जाईल, ते सांगण्याच्या आधीच मात्र राज्यातली माध्यमं आणि एकूण राजकीय विश्लेषक ते मात्र आखाडे बांधतायत की 85 वर्षांनंतर सुद्धा शरद पवार आपला खेळ दाखवू शकतात. खरं तर महाराष्ट्राच्या किंबहुना देशाच्या राजकारणामध्ये असे फार कमी नेते आहेत की ज्यांनी आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये लढलेल्या 14 निवडणुकांमध्ये एकाही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला नाही. किंबहुना अनप्रेडिक्टेबल राजकारणासाठी ज्यांची ओळख आहे असे शरद पवार शेवटच्या क्षणी कोणतंही राजकारण करू शकतात असं म्हणून ज्यांच्या राजकारणाचे दाखले देशभर, राज्यभर दिले जातात. आणि म्हणूनच वयाच्या 85 वर्षांनंतर सुद्धा शरद पवार राज्यसभेत बघायला मिळू शकतात. ही खरं तर महाविकास आघाडीची अगतिकता शकते. कारण आता तरी महाविकास आघाडीकडे शरद पवार सोडून दुसरं नाव नाहीये. त्यामुळे हे बघायला जरी आपल्याला आठवड्याभराचा वेळ असला तरी एक मात्र खरं आहे की पुढच्या महिन्यामध्ये
महिन्यामध्ये म्हणजे मार्च महिन्यामध्ये ठरणार आहे की 85 वर्षाचा एक महाराष्ट्रातला जाणता राजकारणी खरंच राजकारणातून रिटायर होणार की पुन्हा एकदा राज्यसभेच्या मैदानात पाहायला मिळणार. धन्यवाद.